अलिबाग नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात यंदा इतिहासात कधी नव्हे इतका विस्फोटक माहोल तयार झालाय। शेकापने आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षय नाईक यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे भाजपने मोठा स्फोट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांना थेट पक्षप्रवेश देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे। पेरेकरांचा हा अचानक पलटवार अलिबागच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारा ठरलाय। महाविकास आघाडीत शेकाप मोठा भाऊ म्हणून काँग्रेसला सोबत घेत जोरदार तयारीत आहे। काँग्रेसला 2 जागा देत त्यांनी आपली मोठ मजबूत ठेवली आहे। मात्र या मोठेतून उद्धव सेनेला सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने उद्धव सेनेने स्वतंत्र लढत देण्याची आता घोषणा केली आहे। त्यांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची नावे पुढील 24 तासात जाहीर होणार आहेत। भाजपमध्येही पेरेकरांच्या उमेदवारीमुळे मोठी खळबळ आहे। अनेक जुन्या कार्यकर्त्यांना वलसा घालत बाहेरून आलेल्या नेत्या पेरेकरांना तिकीट देण्यात आले। यामुळे भाजपचेच कार्यकर्ते असंतोष व्यक्त करत आहेत। पण वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे पेरेकरांना पक्षाचे पूर्ण पाठबळ मिळणार हे स्पष्ट आहे। शेकाप कडून अक्षय नाईक या तरुण नेत्या पुढे आणल्याने नव्या नेतृत्वाला ताकद मिळाली। नाईक कुटुंबांचा प्रभाव, संघटन शक्ती आणि काँग्रेसची जोड यामुळे शेकापचे समीकरण आता भक्कम दिसते। आता खरी रंगत आहे ती उद्धव सेनेच्या स्वतंत्र लढ्यामुळे। त्यांचा मजबूत मतदार वर्ग तिरंगी लढतीला आणखी धार देणार आहे। एकीकडे शेकापचा जुना दबदबा, दुसरीकडे भाजपचा आक्रमक डाव आणि तिसरीकडे उद्धव सेनेची स्वबळावरची उभी लढत। अलिबाग मध्ये यंदाची निवडणूक अक्षरशः राजकीय रणांगण बनली आहे। तनुजा पेरेकर विरुद्ध अक्षय नाईक आणि तिसऱ्या फ्रंटवर उद्धव सेना। अलिबाग मध्ये निवडणुकीची सर्वात चुरशीची तिरंगी लढत पेटली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।